क्षुल्लक वाद आणि खोट्या तक्रारीचा आधार घेत पोलिसांनी काही युवकांना बेदम मारहाण केली। या घटनेनंतर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलीस ठाण्यावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना अखेर मध्यस्थी करावी लागली। लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून एका परिवाराचा संपूर्ण मोहल्ल्यातील लोकांची वाद सुरू आहे। या प्रकरणी आमदार कृष्णा खोपडे यांनी यापूर्वी देखील मध्यस्थी केल्याची माहिती आहे। परिसरातील लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काही भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविले। त्यावरून या परिवाराचा व परिसरातील नागरिकांचा वाद झाला। त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले। पोलीस उपनिरीक्षक कोल्हे, कॉन्स्टेबल निकेश हजारे आणि मनीष मोरे यांनी कोणतीही शहानिशा न करता परिसरातील काही युवकांना ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी अमोर गुंजेवार, प्रणित जाजमवार, तेजस येडलेवार, सार्थक तेलकुंतवार यांना बेदम मारहाण केली। हा प्रकार कळल्यानंतर आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह परिसरातील संतप्त नागरिकांनी लकडगंज पोलीस ठाण्यावर धडक दिली। त्यामुळे पोलीस उपायुक्त राहुल मदने हे देखील लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल झालेत। पोलीस ठाण्यात आलेल्या सगळ्यांची राहुल मदने यांनी संवाद साधला। विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली। उपायुक्त मदने यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही दिली। त्यानंतर तणाव निवळला। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।